आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यातील मामा तलाव विकासाला गती. 45 मामा तलाव व इतर तलाव दुरुस्तीसाठी 15.75 कोटींचा निधीबाबत सकारात्मक निर्णय. मृद व जलसंधारण विभागाचे सचिवांचे मरोडा तलाव सौंदर्यीकरणासह लपा मामा तलाव जोडणी प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे जिल्हाधिकारी यांना निर्देश. चंद्रपूर राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यासह बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील माजी मालगुजारी व इतर तलावांच्या विविध समस्यांबाबत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मृद व जलसंधारण विभागाचे सचिव श्री जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात आयोजित या बैठकीत तलाव विकास, दुरुस्ती, सौंदर्यीकरण, जलसंधारण, सिंचन क्षमता वाढ व तलाव पुनर्जीवनाशी संबंधित विविध विषयांवर स्तरित चर्चा करण्यात आली. प्रत्यक्ष विकासाला गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आले. यावेळी आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील तलावांची सद्यस्थिती, तलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर साचलेला गाळ, दुरुस्ती अभावी घडलेली जलसाठा क्षमता तसेच ग्रामीण विभागातील पाणी उपलब्धतेवर होत असलेले परिणाम याबाबत त्वरित माहिती मांडली. जलसंधारणाच्या माध्यमातून शेती, पाणीपुरवठा आणि ग्रामीण विकासाला अधिक गती मिळाली. तसेच तलाव दुरुस्ती व सौंदर्यीकरणाची कामे तातडीने पूर्ण व्हावीत यासाठी आवश्यक निधी व प्रशासकीय मान्यता त्वरित देण्याची मागणी आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी केली. आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत माजी मुख्यमंत्री माननीय कन्नावार यांचे जन्मगाव असलेला मरोडा येथील तलावाच्या सौंदर्यीकरणाचा मुद्दा प्रशासनाने मांडत या ऐतिहासिक तलावाच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यांना पाठ्यपुरवठ्यानंतर मरोडा तलावाच्या सौंदर्यीकरणाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. तसेच चंद्रपूर जिल्ह्यासह बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील एकूण 45 लाखांचा दुरुस्ती पुनर्जीवनाचे अंदाजे 15 कोटी 75 लाख रुपयांची निधी उपलब्ध करून देण्यात सहमती दर्शविण्यात आली. तलाव फुटीच्या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून आवश्यक दुरुस्ती संचलनात्मक उपाययोजनेसाठी जिल्हा नियोजक समिती DPC अंतर्गत निधी उपलब्ध करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली. यावेळी लपा तलावाला मामा तलावाशी जोडण्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करण्यात निर्देशन सचिव श्री जितेंद्र पापळकर यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना दिले. तसेच संबंधित सर्व प्रस्ताव प्राधान्य शासनाकडे सादर करून आवश्यक प्रशासकीय मान्यता मिळवण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सूचना देण्यात आल्या. आगामी जून 2026 अधिवेशनातील व्हाईट बुकमध्ये संबंधित कामाचा समावेश करण्याबाबतही आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशन यावेळी देण्यात आले. आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यानंतर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी संबंधित तलावांची माहिती सादर करत आवश्यक प्रस्ताव शासनाकडे तातडीने सादर करण्यात येतील असे सांगितले. जलसंधारण, शेती विकास, ग्रामीण भागातील पाणी उपलब्धता आणि पर्यावरणातील संतुलनाच्या दृष्टीने बैठक घेण्यात आल्या. निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणार ठरणार असल्याचा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. बैठकीला श्री खटके, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी नागपूर, प्रकाश पाटील अधीक्षक अभियंता मंत्रालय, निलिमा मंडपे जिल्हा जलसंधारण अधिकारी चंद्रपूर, जिल्हा परिषद कार्यालय कार्यकारी अभियंता संदीप खांबाई तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे चंद्रपूर जिल्हाधिकारी श्रीमती वसुमता पंत तसेच जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पुलकित सिंह सहभागी झाले होते.